नमस्कार मंडळी. मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, आपण आहोत साताऱ्यामध्ये आणि साताऱ्यातल्या ह्या सगळ्या ताया इथे आलेल्या आहेत आणि मी बरेच दिवस साताऱ्यामध्ये आहे. साताऱ्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी शूटिंग करत असतो. आपण हे 16 सख्यांचे कार्यक्रम करत असतो, कधी मंदिरात, कधी रस्त्यांवरती, कधी सोसायटींमध्ये, कधी गावांमध्ये. पण हे सगळं शूटिंग करत असताना एक मात्र माझ्या लक्षात आलेलं आहे की आपल्यातलं जे मराठीपण आहे ना, ते आपलं नातं जोडून ठेवतं. जी आपली संस्कृती आहे, म्हणजे तुम्हाला सांगतो, प्रत्येक वेगळ्या गावामध्ये जातो तेव्हा काही शब्द वेगळे असतात, माणसं वेगळी असतात, गाव वेगळं असतं, पण आपली संस्कृती तीच असते आणि ती संस्कृती आपल्याला जोडून ठेवते. त्याच्यामुळे इथे आल्यानंतर मला असं वाटतच नाही की मी कुठल्या तरी वेगळ्या गावात आलेलो आहे, वेगळ्या घरात आलेलो आहे. अजिबात नाही. ह्या ताईंबरोबर जेव्हा मी गप्पा मारतो असतो तेव्हा मला असं वाटतं की माझ्या ताईबरोबरच मी गप्पा मारतोय. सगळ्या ताया ह्या माझ्या घरी आलेल्या आहेत, माहेरी आलेल्या आहेत आणि माहेरी आल्यानंतर भावाला जसा आनंद होतो ना, तसाच आनंद मला होत असतो. आणि मला त्याच्यामुळे असंच वाटतं की एकदा आली आहेत ना ताई, तर तिच्यावर काही वेळ तिच्याबरोबर घालवावा आणि त्यासाठी 16 सख्यांचा हा कार्यक्रम आपण साजरा करत असतो. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. ताया माहेरी आल्यात म्हटल्यानंतर माहेर बद्दल त्या गप्पा टप्पा होणारच ना, हो की नाही? तर जाऊया मंडळी माहेरच्या आठवणींमध्ये. तुमचं नाव सांगा. सौ रजनी भैयासाहेब पवार. रजनीत पवार. पवार मीन्स पॉवर. क्या बात. पवार मीन्स पॉवर. व्हेरी गुड. ताई, माहेर कुठलं तुमचं? माझं माहेर वाई तालुक्यात लोहारे. अच्छा. आणि सासर? सासर वाई तालुक्यात चिंधवली. अच्छा, म्हणजे माहेर पण तिथेच, सासर वाई पण तालुका, तिथेच. पण मी राहते सातारमध्ये. अच्छा, राहता साताऱ्यामध्ये. भाऊजी काय करतात? ते इंजिनियर आहेत. इंजिनियर आहेत भाऊजी. आहेत, व्हेरी हो. गुड. काय अगदी माहेरची आठवण सांगा. कुठला असा माहेरचा प्रसंग आठवतोय? तर आठवणी भरपूर आहेत आई वडिलांच्या. आम्ही 4 बहिणी आणि 1 भाऊ. मोठं कुटुंब आणि वडिलांचा साईन बोर्ड पेंटिंगचा व्यवसाय होता. अच्छा. त्याच्यातच त्या तुटपुंज ह्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला खूप छान शिक्षण दिलं. तर एक प्रसंग असा आहे की आता सगळ्यांना माहिती असेल, ढेसा ही भाजी माहिती असेल सगळ्यांना. कुठली? तर ढेसा. ढेसा भाजीचं नाव आहे. ती माझ्या आईने घरी बनवलेली आणि मी नकार दिला की मी काही ही भाजी डब्याला घेऊन जाणार नाही. ढेसा. पण ती काय असते ती भाजी? म्हणजे शेवग्याच्या शेंगेसारखी ड्रमस्टिक. त्या टाईप मध्ये त्याचे तुकडे करून त्याची भाजी बनवली. शेंगांची तुकडे करून त्याची भाजी. अच्छा. तर ती मी न्यायला नकार दिला, तरी पण मी आईच्या ह्यानी ती भाजी डब्यात घातली. डबा भरला. शाळेला गेले. मी 8वीला होते तेव्हा. आणि माझ्या वडिलांना मी ते सांगितलं, असं तात्या म्हणायचे मी माझ्या वडिलांना. मग त्यांनी काय केलं की दुपारच्या माझ्या जेवणाच्या लंच ब्रेकमध्ये ते स्वतः एक भाजी भाजी घेऊन आले हॉटेलमधनं आणि माझ्या सरांची परमिशन काढली आणि वर्गामध्ये घेऊन आले भाजी, की तुला ही खायची नव्हती ना ही भाजी. ती फार हृदय आठवण आहे माझ्यासाठी. आता ऐकायला क्षुल्लक वाटत असेल खरं, पण 30-35 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे की एवढं प्रेम. म्हणजे तुम्हाला ती भाजी आवडायची नाही, तुम्ही ती घेऊन आलात, आईने सांगितलं म्हणून. पण माझी लेक तिथे उपाशी राहायला नको म्हणून मी खाणार नाही. तात्यांना म्हणलं ही भाजी, माझे तात्या तिथं घेऊन आले मला दुसरी भाजी. आणि माझं लग्न लवकर झालं 12वीत असताना. म्हणजे माझी परीक्षा झाली आणि रिझल्ट पण लागला नव्हता. माझ्या पाठी 3 बहिणी होत्या. तर माझी आई म्हणायची, आज नाही करणार तर उद्या तर करणारच आहेस ना, चांगलं स्थळ आले तर होऊ देत. तर मला म्हटलं माझी शिकायची इच्छा आहे, तर मला जर पुढे कंटिन्यू मिळत असेल शिकायला तरच मी हो म्हणेन. मला सुदैवानं माझं सासर खूप छान मिळालं आणि मला त्यांनी पुढे MA पर्यंत शिक्षण, मी 12वी नंतर सासरकडं पहिली सून चिंधवलीची डोक्यावरून पदर घेऊन मी कॉलेजला गेले. वा. आणि माझ्या सासऱ्यांनी सांगितलं की तू घरून नाही कॉलेज करायचं एक्सटर्नल, तू इंटरनल रेग्युलर जायचं आणि रेग्युलर तू शिक्षण घ्यायचं. वा, क्या बात आहे. खूप सुंदर ताई, खूप छान तुम्ही आठवणी सांगितलं तुमच्या. खूप छान वाटलं. तुम्ही बसू शकता. ताई, तुमचं नाव सांगा. माझं नाव सौ मीना अशोक मोहिते. माझं माहेर पेठ इस्लामपूर, सासर रेटरे कारखाना. किती वर्ष झाली लग्नाला? माझ्या लग्नाला 35 वर्ष झाली. 35 वर्ष झालेली आहे. 35 वर्ष. बाजूनी एवढ्या 35 वर्षात माहेरी जाणं होतं? अजून जाते माहेरी मी 35 वर्षात. अच्छा. पण जे घडलं हे मागच्या वर्षात ते इतकं भावनिक आहे, ते कधीही कुणाच्या आयुष्यात घडू नये. काय सांगायचंय तुम्हाला? गेल्या वर्षी माझे वडील आजारी होते म्हणून मला फोन आला
मग मी गेले तर कृष्णा चॅरिटेबलला माझे वडील आजारी होते. अच्छा. मग ते आजारी असताना मी तिथं राहिले, 2-4 दिवस राहिले. मग शेवटच्या स्टेपला वडील होते माझे. मग घरी गेल्यानंतर ते डॉक्टरनी सांगितले काही उपयोग नाही, तुम्ही घरी घेऊन जा. मग घरी गेल्यानंतर मी तिथे 1-2 दिवस राहिले, पण 2 दिवसातच वडील माझे गेले. वडील गेले ते वडिलांचं दुःख मी सहन करत होतो. मीच मोठी माझ्या घरातली, माझ्यानंतर एक बहीण आणि एक भाऊ होता माझा. मग बहीण आणि भाऊ, मग त्या भावानं माझ्या 4 महिने माझ्या वडिलांची खूप सेवा केली, म्हणजे पूर्ण सेवा केली. त्यानं त्याचं, तो आजारी असताना त्यानं त्याच्या शरीराकडे बघितलं पण नाही. आणि त्याचा साईड इफेक्ट माझे वडील गेल्यानंतर, वडिलांची ज्यावेळी 3 दिवसानंतर आपण कार्य करून येतो आणि त्या दिवसापासून ते माझ्या भावाचा जे पायाला इन्फेक्शन झालं, ते इन्फेक्शन त्याच्या किडनीत गेलं. आणि वडिलांना माझ्या 9 दिवस झाले होते आणि 10वा व्हायचा होता, तोपर्यंतच माझा भाऊ गेला. आणि तो पण भाऊ माझ्या पाठचा आणि माझ्या पाठची बहीण, असा आम्ही 3च बहिणी भावंड होतो. आणि 10 दिवसात असली एवढी 2 मोठी दुःख आम्ही सहन केलीत. आणि त्यात कुणीही असं, म्हणजे मीच मोठी असल्यामुळं घरातली सगळी जबाबदारी, माझी भाऊज आहे, भावाची 2 लहान मुलं, हे असलं दुःख ना मी कधी आयुष्यात विसरणार नाही. असली माझी भावनिक आठवण आहे माहेरची. मागच्या वर्षीच झालं. म्हणजे मी वडिलांचं हे करायला गेले होते, वडील आजारी आहेत, ते थकलेले होते, ते सोडून द्या, त्याबद्दल मला इतकं दुःख नाही झालं. पण हे भावाचं, जो भाऊ माझ्या पाठचा, आणि तो मी दवाखान्यात त्याला घेऊन गेले, वडिलांचं दुःख बाजूला सारलं. वडिलांचं 3 दिवस झाल्यानंतर त्याला मी गाडीत घालून कृष्णा चॅरिटेबलला घेऊन गेले. पण त्यावेळी डॉक्टरने सांगितलं तुम्ही शेवटच्या स्टेपला आलायचा. ज्यावेळी हातात हात घेऊन असलं तरणाच्या भावाचं ज्यावेळी शेवट येतो, त्यावेळी त्या बहिणीला काय वाटतं ना, हे सांगू शकत नाही मी. दुःख फार मोठं आहे, खूप मोठं दुःख. खरंच हे प्रसंग फार, आणि खूप त्या सामर्थ्याने इतकं उभं राहिले ना मी, कारण त्याशिवाय मला पर्यायच नव्हता. आणि ही जी शक्ती असते ना, ही फक्त एका स्त्री शक्तीकडेच असते. स्त्रीची शक्ती असते, एवढं खरं आहे. खरं तर तुम्हाला सांगू का, खरं तर तुम्ही तुमच्या या घरातल्या, तुमच्या परिवाराच्या, तुम्ही खरंच हुकमाची राणी. एकदा जोरदार टाळ्या. बाहेर म्हटल्यानंतर हे असे प्रसंग डोळ्यासमोर येणार, आणि ते प्रसंग इतके कठोर असतात, इतके भयानक असतात, की त्या प्रसंगातून सुद्धा ज्या पद्धतीने ताई उभ्या राहतात, स्वतःला सावरतात, आणि ती शक्ती फक्त एक स्त्रीच करू शकते. आणि त्यासाठी या संपूर्ण स्त्री शक्तीला खरंच माझा अगदी सलाम आहे, मानाचा मुजरा आहे. आणि एकदा जोरदार टाळ्या सगळ्या स्त्रियांसाठी झाल्या पाहिजे. बाहेर म्हटल्यानंतर अर्थातच जरा भावूक होणार, पण आता पूर्ण ह्या सगळ्या ताईंच्या चेहऱ्यावरती हास्य आणण्यासाठी आणि सगळ्यांना आनंद देण्यासाठी आपण खेळाकडे जाणार आहोत, ज्यासाठी सगळ्या ताया वाट बघतायत. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या. आणि आता आपण जाणार आहोत आपल्या खेळाच्या पहिल्या भागाकडे, आणि अर्थातच त्याच्यासाठी आपल्याला 15 ताया हव्यात. तर त्यासाठी आम्ही लकी ड्रॉ करणार आहोत. ज्या तायांच्या हाताला लाल रंगाच्या चिठ्ठ्या लागतील 15, त्या 15 ताया आपल्या आजच्या या खेळामध्ये सहभागी होतील. मला सांगा, लाल रंगाची चिठ्ठी कोणाकडे होती? त्याने हात वरती करायचे. लाल रंगाची चिठ्ठी ज्या ताईंच्या हातात आहे, त्या 14 जण या खेळामध्ये सहभागी होणार आहेत. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. ह्या 14 ताई आपल्या पहिल्या खेळासाठी सज्ज झालेल्या आहेत, आणि आपला पहिला खेळ आहे. या खेळामध्ये आपण लहानपणी स्टॅच्यू आपण खेळत आलेलो आहोत, बरोबर? हाच खेळ आता आपण खेळणार आहोत. याच्यामध्ये काय आहे की आपण संगीत सुरू करतो. संगीत सुरू झाल्यानंतर सगळ्या ताईंनी बेभान होऊन नाचायचंय, आणि एका काही क्षणाला मी स्टॅच्यू म्हणणार आहे. स्टॅच्यू म्हटल्यानंतर आहे त्या पोज मध्ये तुम्ही थांबायचंय, उभं राहायचंय. हा म्हणजे अशी पोज असेल, म्हणजे अशी पोज असेल,
हा? किंवा अशी असेल किंवा अशी असेल किंवा अशी असेल, काही असेल पोहोच थांबायचे. आणि त्यातल्या 4 ताया समजा हल्ल्या किंवा हसल्या तर त्या बाद होणार आहेत ह्या खेळातून आणि 10 ताया जाणार आहेत पुढच्या खेळामध्ये. या 10 तायांमधून 5 ताया जाणार आहेत त्याच्या पुढच्या खेळामध्ये आणि 5 तायांमधून 2 ताया जाणार आहेत आपल्या शेवटच्या खेळामध्ये आणि तो खेळ असणार आहे संगीत खुर्चीचा. आणि त्या 2 तायांपैकी ही मानाची खुर्ची जी ताई पटकवेल ती असेल आजच्या भागाची हुकमाची राणी. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. चला तर मग सुरू करूया. गणपती बाप्पा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आपण एवढंच करायचंय फक्त. आई एवढंच करायचं. अरे बापरे. या ताई तुम्ही बाद झालेला आहात. पहिल्यांदाच हसल्यात. या ताई तुम्ही पण बाद झालेल्या आहेत. जवळजवळ इथल्या सगळ्या ताया मोर्चेलाच चालल्या होत्या. या ताई तुम्ही पण बाद झालेले आहेत. हल्लात तुम्ही ताई. नाही हल्लात तुम्ही. या ताई तुम्ही बाद झालेले आहेत. त्या ताया बाद झाल्या आणि आता राहिले 10 ताया आणि त्या जाणार आहेत पुढच्या खेळाकडे. त्या बाद होता काय होऊन जाऊ सगळ्यांसाठी. आणि 10 ताया आलेल्या आहेत आपल्या ह्या पुढच्या खेळामध्ये ज्या खेळाचं नाव आहे रिंगा रिंगा रिंग रिंग. तर या खेळामध्ये या 10 ताया आलेल्या आहेत आणि आता ह्यातून 5 ताया जाणार आहेत पुढच्या खेळाकडे. पण हा खेळ असा आहे की प्रत्येक ताईच्या समोर प्लास्टिकचे तुकडे आहेत आणि ते वेगवेगळ्या रंगाचे आहेत. ते तुकडे जोडायचे आहेत आणि ते रिंग तयार होईल. तर ती रिंग तयार झाल्यानंतर आपल्या अंगाभोवती घ्यायची आहे आणि उड्या मारत 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 ती सफेद लाईन आहे ती पार करायची आहे. पहिल्या 5 ताया ती सफेद लाईन पार करतील त्या जातील आपल्या पुढच्या खेळामध्ये. आणि उड्या मारत असताना समजा रिंग तुटली निघाली सटकली तर ती ताई बाद. ठीक आहे. हा तयार आहे. खूप खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. 1 2 1 2 2 3. व्हेरी गुड. क्या बात आहे. मस्त. हा क्या बात आहे. हो हो मस्तच. आणि वर्तुळच झालं पाहिजे का. हा हा लवकर लवकर लवकर. व्हेरी गुड. हा क्या बात आहे. हा लवकर लवकर. 1 हा ए शबाश. हो हो 1 2 3 4 5. सध्या काही उडलं बरं का. लवकर लवकर लवकर. हा मस्तच. हा क्या बात आहे. मस्त. हा इकडनं लावलं तर खालतून निघते, खालतून बोललं तर वरतून निघते. हा लवकर लवकर. हा क्या बात आहे. व्हेरी गुड. हा मस्त. मी खेळतोय का. एक मिनिट. हा हा या इकडे. हा हा व्हेरी गुड. या तिकडे पकडा. हा व्हेरी गुड. चल रेडी. हा ये आणि निर्णय तर लागलेले आहेत. पहिल्या 5 ताईंनी जी ही सफेद लाईन क्रॉस केलेली आहे त्या गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. 5 ताईंचं खूप खूप अभिनंदन. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. 5 ताया आलेल्या आहेत या खेळामध्ये आणि या 5 तायांमधून आता 2 ताया जाणार आहेत आपल्या शेवटच्या खेळामध्ये आणि त्यातून होणार आहे हुकुमाची राणी. आता हा खेळ आहे. या खेळाचं नाव आहे लगोरी.
हा खेळ असा आहे की इथे प्रत्येक ताईच्या बाजूला एक खुर्ची आहे, त्या खुर्चीवरती एक सुई आणि धागा ठेवलेला आहे. त्या सुईमध्ये तो धागा अगदी व्यवस्थित असा ओवायचा आहे. ओवून झाल्यानंतर सुई असं ओरडायचं. एक मिनिट ताई, कसं ओरडणार मला दाखवा. हा कोण सुई है? अच्छा हा बरं, आपण ह्या ताईने विचारूया. हा कसं ओरड? हा सुई जवळजवळ धमकी देत आहेत मला. ताई कसं ओरडणार? हा आपण ह्या मोठ्याचं विचारायला पाहिजे. इथे येत लवकर. हा कसं ओरडणार लवकर? हा आता या ताई तर राहिलेल्या आहेत. हा ताई कसं ओरडणार? कसं? हा व्हेरी गुड, क्या बात आहे, व्हेरी गुड. हा कळलंय सगळ्यांना. तर सुई ओरडायचे, त्याच्यानंतर लंगडी घालत घालत ती सुई ती ओवल्यानंतर तिथेच ठेवायचे आणि लंगडी घालत 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 त्याच्या लगोऱ्या तिथे ठेवलेल्या आहेत. त्या लगोऱ्या व्यवस्थित त्या रिंगणामध्ये रचायच्या आहेत आणि त्या लगोऱ्या रचून झाल्यानंतर लगोरी असं ओरडायचंय आणि धावत जाऊन ती पुढची सफेद लाईन आहे ती क्रॉस करायची. पहिल्या 2 ताया ती लाईन जी क्रॉस करतील त्या जातील आपल्या शेवटच्या खेळामध्ये. कळलेलं आहे? चला तर मग सुई आपण सुई करूया, हे आपलं सुरू करूया. ठीक आहे, त्यासाठी 1 2 3. व्हेरी गुड, मस्त. अरे बापरे, झालं पण. हा स्विंग. हा 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 व्हेरी गुड. हा हा व्हेरी गुड. इथे बघू द्या मला झालंय का. हा झालेलं आहे. हा झालेलं आहे. एक मिनिट या ताई बाद झालेल्या आहेत. सुई इथे झालेली नाही आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या. 2 ताया पुढच्या खेळामध्ये गेलेल्या आहेत, त्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि सगळे अडथळे पार करून ह्या 2 ताया आलेल्या आपल्या शेवटच्या खेळामध्ये. आणि अर्थातच हा खेळ होणार आहे या मानाच्या खुर्चीसाठी. असं आहे की संगीत सुरू झाल्यानंतर कंपल्सरी दोन्ही तायांनी नाचायचे, नाचत नाचत फिरायचे आणि ही खुर्ची पटकवायची. जी ताई ही खुर्ची पटकवेल ती होणार आहे आजच्या भागाची हुकमाची राणी. तुमचं नाव सांगा. सौ आशा उमेश कांबळे. आणि माहेर कुठलं? फलटण. आणि सासर? सातारा. सासर सातारा. आणि भाऊची काय करतात? व्यवसाय आहे. व्यवसाय आहे. वा व्हेरी गुड, खूप छान. तुम्हाला कसं वाटतं? मला पण खूप छान वाटते. खूप छान वाटते. तुमचं नाव सांगा. माझं नाव श्वेता पंकज महाडी. श्वेताताई, माहेर कुठलं? सांगली. आणि सासर? सासर कोल्हापूर जिल्ह्यात, पण आम्ही राहतो सगळे साताऱ्यात. अच्छा, भाऊजी काय करतात? ते डॉक्टर आहेत. डॉक्टर आहेत. हो, क्या बात आहे, व्हेरी गुड. मला एक सांगा की तुम्हाला काय वाटतं आता ह्या शेवटच्या खेळामध्ये कोण होणार आहे हुकमाची राणी, तुम्ही काय ह्या ताई? दोघी पण प्रयत्न करू, बघू कोण जिंकते. अच्छा, बरं तुम्हाला काय वाटतं? खेळ आहे, खेळामध्ये हार जीत होतच असते. बघूया प्रयत्न करून, जिंकेल तो जिंकेल. क्या बात आहे, दोघांनाही शुभेच्छा. बघूया कोण होते आजच्या भागाची हुकमाची राणी. आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. तेरे नखरे हैं कमाल, उम्र है 16 साल, उछल उछल के चलना यूं कहीं लचक जाए ना कमर संभाल, ये पूरी जरा हळू 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 चाल, ये पूरी जरा हळू 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 चाल. तेरे नखरे हैं कमाल, उम्र है 16 साल, उछल उछल के चलना यूं कहीं लचक जाए ना कमर संभाल, ये पूरी जरा हळू 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 चाल, ये पूरी. व्हेरी गुड. आणि आजच्या भागाची हुकमाची राणी आहे ही ताई. क्या बात आहे, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि उपविजेती ताई ठरलेली आहे ही ताई. आणि ताई सन मराठी वाहिनीकडून तुला मिळते ही भेट वस्तू, एक आठवण. थँक्यू. कसं वाटतंय ताई? छान वाटतंय. छान वाटतंय. हो. व्हेरी गुड. आणि ह्याच कपातून चहा आणि कॉफी प्यायची आहे, हो. भाऊजींना द्यायची आहे हो, आणि हो. त्यांना सांगायचंय हा घ्या कप आणि बसा. गप. मी नाही काय बोललोय बाबा. खूप खूप अभिनंदन तुमचं पुन्हा एकदा.
बसू शकते. सोहळा सख्यांचा, 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 सोहळा सख्यांचा. कसं वाटतं तू हुकमाची राणी झालेली आहेस, गिफ्ट हॅम्पर मिळालेले आहे, क्राऊन पण मिळालेलं आहे, क्या बात आहे. हा, कसं वाटतंय? खूप छान वाटतंय, खरंच राणी झाल्यासारखं वाटतंय. खरंच राणी झाल्यासारखं वाटतंय. पहिल्यांदा आधी कोणाला सांगणार आहेस, कोणाला कळवणार आहेस की आज तू हुकमाची राणी झालीस? इकडचे घरचे तर सगळे इथेच आहेत, हा. मम्मी पप्पांना कळवेन. मम्मी पप्पांना हो. कळवणार. क्या बात आहे, व्हेरी गुड. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत.